गजानन नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक सुमन 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 आणि विश्वासरावांमध्ये फार घनिष्ठ संबंध आहेत. विश्वासराव, मी सुमनला न्यायला आलोय. बऱ्या बळाने इथून चालते व्हा, नाहीतर हात तोडून टाकेन. नवऱ्याचा जात सहन करायला मी सुमनला पाठवणार नाही. मग काय जन्मभर आपल्या घरात तिला ठेवून घेणार आहात? हो. अगं पुरी, शांत हो. किती रडशील पुरी? अगं आई, काय करू? मला काय सुचत नाही ग आई. इथून निघून जावं तर कुठे, हा एकच प्रश्न आहे ग आई. पोरी, तू इथून कुठेही जाणार नाहीस. उगाच कशाला आमच्या जीवाला घोर लावते? हे बघ पोरी, गजानन महाराजांचा आशीर्वाद आहे तुला. महाराजच बळ देतील तुला. आई, घरात तू मोठी आहेस. तू बोललीस तर गीताशी. हे बघ पोरी, मी बोलणं बरं दिसणार नाही, कारण तिला वाटेल मी उगाचच तुझी कड घेते. आणि माझ्या वयाचा मान ठेवून ते माझ्याशी मोकळेपणे बोलणार नाही. तिच्या मनातल्या गोष्टी मनातच राहून जातील. तुम्ही दोघी एकाच वयाच्या आहात, तेव्हा मोकळेपणे बोलू शकाल तुम्ही दोघी. पण आई, हे बघ पोरी, आता शंका कुशंका मनात आणू नको. असे बरेच प्रसंग आयुष्यात येतात, पण त्या प्रसंगांना सामोरी जाऊन तावून सुलाखून निघायचं असतं आपण. गजानन महाराजांचं स्मरण कर आणि त्या प्रसंगाला सामोरी जा. बघ, शेवटी जे होईल ना ते चांगलंच होईल. सुमन, सुमन, ही सुमन माईची मुलगी आणि माझं सर्वस्व. सुमन आणि विश्वासरावांमध्ये फार घनिष्ठ संबंध आहेत. भाऊ बहिणींचं नातं आहे का दोघांमध्ये? छे, मी कधी राखी पौर्णिमा भाऊबीज साजरी करताना पाहिलं नाही त्यांना. गीता, गीता, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. काय बोलणार आहेस तू? मलाच इथनं निघून जायला सांगणार आहेस ना? किती नीलाजरी आहेस ग तू. नवरा न्यायला आला होता तर गेली का नाहीस? अगं, मी जाणारच होते ग, पण पाय निघाला नाही, हेच ना? अगं, लहानपणापासून तुम्ही एकत्र वाढलात, खेळलात, पण माईंच्या मात्र कधी हे लक्षात आले नाही की रक्षाबंधन व्हावं, भाऊबीज व्हावी. कसं येणार? मोठी झाल्यानंतर ह्यांच्याच गळ्यात मारायची होती तुला, पण ह्यांनी मात्र असं होऊ दिलं नाही. शेट आहेत ना शेवटी. स्वयंपाकिनीच्या मुलीशी लग्न कसे करतील? बाकी सगळंच चालतं. गीता, असं बोलू नकोस ग. ऐकवत नाहीये ना? निघून जा आमच्या घरातनं.
गीता काय बोललीस तिला? सुमन अशी का निघून गेली? तुम्ही आहात ना तिची आसुवा पुसायला. गीता कुठे निघालीस? सुमन मी तुला विचारतोय, कुठे निघालीस? आता माझं इथे राहणं उचित होणार नाही. म्हणजे तू तुझ्या सासरी जाणार? बोल ना. दुसरा पर्याय कुठे आहे माझ्याकडे? पण तू विचार केलायस तू गेल्यानंतर माझं आणि मायचं इथे काय होईल? माझी काळजी नका करू तुम्ही. माझं काय व्हायचं ते होऊ देत. पण आता मी इथे राहणार नाही. माझ्यामुळे तुमच्या संसाराला तडा जायला नकोय. हे बघ गीता वेडी आहे. हे आपल्यातलं निर्मळ नातं नाही समजू शकत. पण जसजसा काळ लोटेल तसतसं तिला कळायला लागेल. आज गीताच्या मनात संशय आहे म्हणून तू आपल्या हक्काचं घर सोडून जाणं मला मुळीच आवडणार नाही. विश्वास, अरे तू समजून का नाही घेत आहे? काय समजून घेऊ? अरे गीता तुझी बायको आहे. माझ्यापेक्षा तू जास्त तिच्या मनाचा विचार करायला हवास. सुमन, माझी बायको माझं सर्वस्व नाहीये. विश्वास, सुमन तू कुठेही जाणार नाहीस. ठीक आहे, राहते मी इथं. पण तुलाही माझी शपथ आहे. शपथ? हो, अगदीच गरज असेल तेवढंच आपण एकमेकांशी बोलायचं. एरवी समोर देखील यायचं नाही. मंजूर. महाराज महाराज मला एक सांगा, माईच्या विश्वासचं लग्न झाल्यापासून आपण खूप अस्वस्थ आहात. विश्वासच्या घरातली दृश्ये आपण पाहता, ती पाहून आपल्याला रामायणातील मंत्र आठवते. बिंबा बिंबा अशी हाक मारत असता. हे सगळं काय आहे? वंकट, जी महाराज. राधेला श्रीकृष्णामध्ये पतिदेव दिसला. त्याच श्रीकृष्णाला संत मीराबाई आपलं श्रद्धास्थान मानायची. तिथं श्रीकृष्णावर निर्मळ निरपेक्ष असं प्रेम होतं. अशा प्रेमाला, अशा नात्याला तू काय नाव देऊ शकशील? महाराज, असं कोणतंही नाव देता येणार नाही. हीच गोष्ट संकुचित विचारी माणसांच्या पचनी पडत नाही. एक स्त्री आणि एक पुरुष एकत्र आली की अशी संकुचित विचारांची माणसं त्यांच्यातलं नातं शोधू लागतात. आणि त्यांना नातं शोधता आलं नाही की त्यांचा संशय बळावतो. आणि मग ही माणसं त्या निष्कलंक स्त्री पुरुषांचं चारित्र्य डागाळण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रसंगी त्या स्त्री पुरुषांनी संकुचित समाजाला तोंड देण्यासाठी सक्षम व्हायला पाहिजे. आम्ही त्यांना पाठबळ देऊ. महाराज, घाबरू नका बाळानो. आम्ही आहोत, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. सुमन, विश्वास, प्रभाकररावांचा विचार करतेस? त्या दुष्ट माणसाचा विचार करणं सोडून दे. विश्वास, मी तुला शपथ घातली होती, अगदीच गरज असल्याशिवाय आपण एकमेकांच्या समोर यायचं नाही म्हणून. तशीच गरज आहे म्हणून मी आलो. सुमन, प्रभाकर रावांबरोबर तू सुखी राहू शकणार नाही हे आता आपल्याला कळून चुकलं. मग प्रभाकर रावांशी तू काडीमोड घे. काय? हो, हे बघ, तू तरुण आहेस. अख्खं आयुष्य तुला काढायचं आणि तू एकट्याने नाही जगू शकणार. अगं माझं म्हणणं ऐकून तर घे सुमन. हे बघ, तू तरुण आहेस. अगं तुझं अख्खं आयुष्य तुला काढायचं आणि तू एकटीने ते काढू नाही शकणार. प्रभाकर रावाशी काडीमोड घेतल्यानंतर आपण तुझं दुसरं लग्न करून देऊ. श्रीमंतीने माजलेलं नाही तर एका सरळ साध्या माणसाशी आपण तुझं लग्न लावून देऊ. पण त्याआधी तुला प्रभाकर रावांशी काडीमोड घ्यावा लागेल. मगच आपण पुन्हा तुझं दुसरं लग्न लावून देऊ.
गीता, सुमनला सांगताय ना काडीमोड घ्यायला? हिच्याशी लग्न करायला आपलाही काडीमोड व्हायला हवाच ना? गीता तू काय बोलतेस? तुझं तुला कळतंय का? चांगलंच कळतंय. तुमच्याशी लग्न करून फसलीये मी. अगं गीता, आमच्या त्याचं काही बस. आमच्या संसारात विष घालून वर तोंड उघडून बोलतेस. यांच्याशी लग्न करायचं होतं तर आधीच करायचं होतंस ना? का माझ्या आयुष्यात माती कालवलीस? अगं काय गोंधळ चालला, काय आरडाओरडा? या या बघा बघा तुमच्या मुलीची आणि मानसपुत्राची थेर. अगं काय केलं या दोघांनी? प्रभाकर रावांची काडीमोड घेऊन ही बाई ह्यांच्याशी लग्न करायला निघालीये. वाटेल ते बोलू नकोस. कोणी सांगितलं तुला हे? कुणी कशाला सांगायला हवं? विचारा ना तुमच्या मुलीला. प्रभाकर रावांशी काडीमोड घेणार आहे की नाही? काय ग? हे बघ गीता, पुरे झालं. खूप बोललीस तू आजपर्यंत. अगं सुमननी प्रभाकर रावांशी काडीमोड घेऊन दुसरं लग्न करावं असं माझं आणि विश्वास या दोघांचं मत आहे. अगं त्याबाबतच चर्चा करण्यासाठी मी सांगितलं होतं विश्वासला. अगं गीता, मी जरी सुमनची आई असली ना तरी या दोघांचं नातं खूप घट्ट आहे ग. कोणीतरी अर्धवट ऐकलं आणि तुझे कान भरले आणि तू विश्वास ठेवला त्याच्यावर. काय ग बिंबा? माई, मी ना काय सांगितलं अण्णा? हे बघ बिंबा, आजपर्यंत मी गप्प बसले. तुझं हे असलं वागणं मी सहन केलं, पण आता हे वागणं सहन करणार नाही. चालती हो माझ्या घरातून तू. चल, चालती हो इथून. माई, चल माझ्या घरातून, चालती हो. आग लावी मी. बिंबा, बिंबाला घालून काय होणार आहे? सुमन या घरातनं जायला हवी, तरच मी सुखी राहू शकेन. अगं सुनबाई. गीता, सुमन कुठेही जाणार नाही. आणि तुझा जर श्वास या घरात घुसमटत असेल तर तू जा. काय? अरे विश्वास, हे काय बोलतेस तू? बरोबर तेच बोलतोय मी सुमन. नवरा बायकोचं नातं हे विश्वासावर अवलंबून असतं आणि हिचा मुळी माझ्यावर विश्वासच नाही. हलक्या कानाचेही. माझ्याविषयी नको नको ते गैरसमज करून घेईल आणि आयुष्यभर मला ते दूर करावे लागते. गीता, तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतेस. विश्वास, असा टोकाला जाऊ नकोस. सुनबाई, माझा काही बोलू नका तुम्ही. मी आता या घरात थांबणार नाहीये. निघते मी. गीता, अरे विश्वास, थांबव तिला. जाऊ द्या तिला. आमच्या लग्नाला महाराजांचा आशीर्वाद आहे. आता महाराजच तिचे डोळे उघडतील आणि ती स्वतःहून परत येईल. संशय हा माणसाचा शत्रू आहे. आपण डोळ्याने जे पाहतो, कानाने ऐकतो, स्पर्शाने जाणवतो, ते सगळं पूर्ण सत्य असतं असं नाही. तर त्या पलीकडे जाऊन आपण पाहायला शिकलो पाहिजे, ऐकायला शिकलो पाहिजे आणि आपल्याला जाणवलंही पाहिजे. मनात संशय निर्माण झाला की कसं नुकसान होतं हे मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. नीट ऐका. गीता नावाची एक तरुणी आहे. हिचा पती विश्वास घरातल्या स्वयंपाकीन बाईकडे वाढला. तिची मुलगी सुमन. सुमन आणि विश्वास हे एकाच वयाचे. ही दोन्ही मुलं एकत्र राहिली, एकत्र वाढली, एकत्र खेळली. त्यांच्यात अनामिक असं एक नातं निर्माण झालं. ही मुलं मोठी झाली तरीही हे नातं टिकलं. पण गीता मात्र हे नातं ओळखायला शिकली नाही. म्हणून भक्तांनो, तुम्हाला एकच सांगणं आहे, मन हे फार मोठं आहे. तुम्ही मनाला आपलं मित्र करू शकता किंवा शत्रूही करू शकता. हे सर्वस्वी तुमच्यावरती अवलंबून आहे. मनात वाईट विचार आले तर मन हे आपलं शत्रू होतं आणि मनात चांगले विचार आलं तर हेच मन आपलं मित्र होतं. म्हणून मनाला मित्र करण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे? त्या परमेश्वराशी जवळीक साध्या. त्या परमेश्वराच्या नावाने नामस्मरण करा. हे नामस्मरण वाईट विचारांचा मनात येणारा दरवाजा बंद ठेवील आणि सलोटीत मनाला प्रसन्न ठेवील आणि मग तुम्ही कायम ते परमेश्वराच्या जवळ राहाल.
एकदा का तुम्ही परमेश्वराच्या जवळ राहिलेत की तुम्ही आणि परमेश्वर एकरूप होऊन जाल आणि मग तुम्ही तुमचे राहणार नाही आणि सगळं तुमचं जीवन परमेश्वरमय होऊन जाईल आणि तुम्हाला कशाची काळजी उरणार नाही. विश्वास, असं करू नकोस. रात्र झाली. हे बघ, ती पूर एकटी कशी येईल? जा, तिला घेऊन ये जा. नाही माई, मी नाही तिला घेऊन येणार. विश्वास, अरे असं रे काय करतोयस? गीताच्या अंगावरच्या हळदीचा रंगही अजून गेला नाही. तुमच्या संसाराला अजून नीट सुरुवातही झाली नाही आणि माझ्यामुळे तुमचा संसार मोडला. मी करंटे उगाचच आले इथे. सुमन, तू कशाला वाईट वाटून घेतेस? तुझं काय चुकलं? दोष होता तो गीताच्या दृष्टीत, म्हणून तर ती आपलं पवित्र नातं ओळखू शकली नाही. असं रे कसं म्हणतोस तू? तिच्या जागी मीही असते तर कदाचित माझाही असाच गैरसमज झाला असता. ऐक आमचं, हवं तर तुझ्या पाया पडते मी. जा, गीताला घेऊन ये. मला माझ्या नशिबावर सोडून दे. सुमन, गीता, तू कशी काय परत आलीस? विश्वास, आलं ध्यानात, तुझ्या वडिलांनी दिलेले कपडे, लत्ते, दाग दागिने हे सगळं परत घ्यायला तू आलीस. घेऊन जा सगळं, आम्हाला कशाची गरज नाही. मला क्षमा करा. काय म्हणालीस? मला क्षमा करा. मला माझी चूक कळलीये. तुमच्या दोघांमधलं मी अनामिक नातं ओळखूच शकले नाही. तुमच्यावर नाहक संशय घेतला. गीता, होय सुमन, हे असं नातं मी कधी पाहिलं नाही, अनुभवलंही नाही. त्यामुळे माझा गैरसमज झाला. पण माहेरी जाताना वाटेत मला एका प्रवचनकारांचं प्रवचन ऐकलं मी. त्यांनी माझे डोळे उघडले. त्यांनी दाखवून दिलं की डोळ्यांना जे दिसतं, कानांना जे ऐकू येतं आणि स्पर्शातून जे जाणवतं ते पूर्ण सत्य नसतं. त्याही पलीकडे जाऊन पाहावं लागतं. गीता, हो, आता परत आल्यावर मी तेच पाहतीये. ज्या सुमनचा मी माझी सवत म्हणून दुस्वास करत होते, आता तीच माझ्या सुखासाठी करुणा भागतीये. मला क्षमा कर. गीता, देव त्या प्रवचनकाराचं भलं करो. त्यांच्यामुळेच माझी सून, या घरची लक्ष्मी आज या घरात परत आली. होय विश्वास, प्रवचनकार नाही माई, देवच, साक्षात देवच असं काम करू शकतात. खरंय विश्वास, खरंय. गणात बोते, गण गण गणात बोते, गण गणात बोते, महाराज, गण गण गणात, गण गण गणात. महाराज, काय गीता, ओळखलंस की नाही आम्हाला? गजानन महाराज, नीट पाहून सांग बरं. प्रगटते भक्तांसाठी प्रवचनकार, गोठल्याही रूपातून गजानन महाराज. हो, आम्हीच गजानन महाराज आणि आम्हीच प्रवचनकार. माणसांचे डोळे उघडण्यासाठी आम्हाला कोणकोणती रूपं घ्यावी लागतात काय सांगू तुम्हाला? आम्ही आहोत त्या रूपात विश्वास आणि सुमनची बाजू मांडली असती तर आम्ही त्यांचे गुरु म्हणून तुम्ही आम्हाला धुडकावून लावलं असतं. संबंधित नसलेल्या माणसाने कान उपटले म्हणजे माणूस लवकर शहाणा होतो. यासाठीच देवाधिकांनी आजवर अनेक रूपं घेतली आहेत. महाराज, आपण गजानन महाराजांच्या रूपात वावरत आहात. आपण साक्षात देव आहात. आम्ही देव नाही, करता करविता तो आहे. आम्ही निमित्त मात्र. महाराज, सुमनचं कसं होणार हो? सांग भलं होईल. महाराज, गीताने आज आमचं सौम्य रूप पाहिलं, पण सुमनचा नवरा प्रभाकर
उद्या आमचं रौद्र रूप पाहिल आणि नाक घासून इथे येईल. हिला हिच्या घरी घेऊन जाईल, सुखाने नांदविल असा निर्वाळ देतो आम्ही. महाराज गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. लग्न विधीसारख्या नात्यातून निर्माण होणाऱ्या प्रेमाच्या धाग्यांना विश्वास आणि अंतःचक्षूची जोड मिळाली तर हे धागे कधीही न तुटणारे रेशीम धागे होतात. कंदील कुठे आहे? काय रे, तुला कंदिलाची काच साफ करून ठेवायला सांगितली होती, केलं का काम? केले मग कंदील कुठे आहे? आई बोल ना. कंदील कंदील फुटला. बाप कशा पायी काढताय? चुकीचं उत्तर देतोस हा आणि वर उलट बोलतोस. याच्या मुलाला गुरुजींनी शिक्षा केलेली याला खपत नाही आणि स्वतः मात्र मुलाला मारझोड करतो.